हाय फ्रेंड्स, मी प्राजक्ता आपल्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहे 38 छातीचा प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग। बॅक नेक आहे तो बोट नेक आहे, फ्रंट आहे तो डीप नेक आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बॅक नेक डिझाइन सुद्धा खूप सुंदर केलेली आहे। त्यासाठी हे मी अस्तर घेतलेला आहे 1 मीटर आणि मेन फॅब्रिक आहे ते 80 सेंटीमीटर आहे। तर याच्यावरती आपण आता ब्लाउजची सगळी मापं टाकून घेऊया। ब्लाउजची तयार उंची आहे 14 इंच, तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला 15 इंच वरती मार्किंग करायचं आहे। या इथे मी हे मार्किंग करून घेते आणि केलेल्या मार्किंग वरती आपल्याला एक सरळ रेषा मारून घ्यायची आहे। आता या इथे आपण शोल्डरचं माप टाकूया। तर बोट नेक ब्लाउज असल्यामुळे आपल्याला शोल्डर पूर्ण घ्यावे लागतात। तर शोल्डरचा निम्मा भाग आहे 7 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला शिलाई मार्जिन। तर असं मिळून मी 7.5 इंच वरती मार्किंग केलेलं आहे। मुंड्याची उंची सुद्धा आपल्याला 7.5 इंच घ्यावी लागेल, कारण आपल्याला मुंडा जास्त घ्यावा लागतो बोट नेक मध्ये। तर इथे सुद्धा मी एक सरळ रेषा मारून घेतली। यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर 9.5 इंच वरती मी हे मार्किंग करून घेते। 38 छातीचा हा ब्लाउज आहे आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। शिलाई मार्जिन आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, 1 इंच किंवा 1.5 इंच। आता इथे आपण कमर घेरचं माप टाकूया। तर कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे मी, 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आणि याचं सुद्धा मी एक अशी सरळ रेषा मारून घेते। मुंड्यासाठी मार्किंग करायचं आहे आपल्याला 1 इंच वरती आणि गोल आकार द्यायचा आहे मुंड्याला। तर या इथे आपलं बॅक पार्टचं मार्किंग आहे ते करून झालेलं आहे। आता याचं मी कटिंग करून घेते। ब्लाउज कटिंग करण्याची पद्धत मी खूप सोपी सांगितलेली आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्यामुळे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे आपण फ्रंट आहे ते आपण मार्किंग करून घेणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण फ्रंटला हुक करणार आहे, तर त्यासाठी हुक आय पट्टीचं मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच। तर हे मी अर्धा इंच वरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे एक सरळ रेष मारून घेत आहे। तर हे प्रत्येक ब्लाउजसाठी आपल्याला मार्किंग घ्यावं लागतं एक्स्ट्रा। खालच्या बाजूला पण आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे। तर हे मी मार्किंग करून घेते आणि इथे एक सरळ रेष मारून घेते, कारण प्रिन्स कट ब्लाउज असल्यामुळे कटोरी जोडताना आपल्याला भाग कटोरीचा आहे तो कमी पडू नये, त्यासाठी हे मी मार्किंग घेतलेलं आहे। आता बॅक पार्ट आहे तो व्यवस्थित याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि बॅक पार्टचं जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपण बॅक पार्ट आहे तो साईडला काढून ठेवूयात आणि एक्स्ट्रा मार्जिन आहे ते अगोदर वाढवून घेऊयात। तर मुंड्याच्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि कमरेच्या साईडला 2.5 इंच वाढवायचं आहे, कारण आपण टक्स रुंदी आहे ती 2.5 इंच घेणार आहे। तर याची एक सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि याचं आपण अगोदर कटिंग करून घेऊया आणि त्यानंतर आपण प्रिन्सेस कटचं मार्किंग करून घेणार आहे। तर याचं मी व्यवस्थित कटिंग करून घेते। कटिंग करून झालेलं आहे। आता आपण प्रिन्स कटसाठी मार्किंग करून घेऊया। तर सगळ्यात अगोदर मी इथे टक्ससाठी मार्किंग करणार आहे, टक्स पॉईंटचं। तर 10.5 इंच वरती मी हे मार्किंग केलेलं आहे आणि इथे एक सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला आपल्याला 3 इंच मार्किंग करायचं आहे। टक्स पॉईंटच्या रेषेवरती 4 इंच वरती मार्किंग करायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत। ही रेषा थोडीशी तिरकी येते। यानंतर आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे मुंड्याच्या साईडला, तर तो मी देऊन घेतला। आपण टक्स रुंदी 2.5 इंच घेणार आहे, तर 2.5 इंच वरती मी मार्किंग केलं, जेवढं आपण कमरेला वाढवून घेतलेलं होतं। 2 इंच वरती घेऊन मार्किंग करायचं आहे आणि प्रिन्स कट आकार द्यायचा आहे आपल्याला हलक्या हाताने। तर प्रिन्स कटचा आकार आहे तो अगदी व्यवस्थित द्यायचा आहे, त्यामुळे ब्लाउज घातल्यानंतर छान दिसला पाहिजे। तर या पद्धतीने मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे। पुढच्या मुंड्याचा आकार ब्लाउज शिवताना द्यायचा आहे। या इथे आपण गळा रुंदीचं मार्किंग करणार आहे, जे अर्धा इंच आपण मार्जिन सोडलेलं होतं ते सोडून 4.5 इंच आणि गळ्याची उंची मी ठेवलेली आहे 7.5 इंच। आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊयात। तर गळा आहे तो मी कॅनव्हास पेपरवरती तयार करणार आहे, इथे फक्त मार्किंग दाखवत आहे। तर फ्रेंच कर्वच्या पट्टीने मी इथे गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे। गळ्याची खालच्या साईडची रुंदी आहे ती आपल्याला जास्त ठेवायची नाही, कारण वरच्या साईडला आपण 4.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। तुम्ही 2 इंच पर्यंत ठेवू शकता। तर व्यवस्थित आपण इथे गळ्याला आकार देऊन घेऊया। या पद्धतीने आपलं सगळं मार्किंग आहे ते करून झालेलं आहे। याचं आपण कटिंग करून घेऊयात आता। तर खूप
खूप छान प्रिन्सेस कट ब्लाऊज या पद्धतीने कट केला तर बसतो. नक्की ट्राय करा. कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ते. तर या पद्धतीने बॅकचं आणि फ्रंटचं कटिंग करून झालेलं आहे. आता आपण इथे बाहीचं कटिंग करून घेऊया. तर राहिलेल्या कपड्यामध्ये मी बाही कट करणार आहे. या पद्धतीने याची मी घडी घालून घेतलेली आहे आणि फोल्ड बाजू आहे ती मी माझ्या साईडला ठेवलेली आहे. बाहीची पूर्ण उंची तयार आहे 3.5 इंच, तर 4.5 इंचवरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आडवा टेप ठेवून इथे मी 9 इंचवरती मार्किंग केलेलं आहे. याचा एक बॉक्स तयार करून घेऊया. या इथे मी 2 इंच सरळ रेष मारून घेतलेली आहे आणि या रेषेवरती आपल्याला 2 इंच मार्किंग करायचं आहे खालच्या साईडने आणि बाहीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर ही खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंग करण्याची. अर्धा इंच मी मार्किंग केलेलं आहे आतल्या मुंड्यासाठी, त्याचासुद्धा मी आकार देऊन घेतलेला आहे. 2 इंच इथे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. बाही घेर निम्मा आहे 7 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर इथे मी 9 इंच घेतलेलं आहे आणि याचं हे दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहे. या पद्धतीने आपलं बाहीचं मार्किंग करून झालेलं आहे. याचं मी आता कटिंग करून घेते. बाहीची कटिंग करून झालेली आहे. आतल्या मुंड्याचा आकार आहे ते आपण कापड जोडल्यानंतर देणार आहे. तर या कपड्यावरती आपण आता अस्तर आहे ते सगळं कटिंग करून घेऊया. तर सगळे पार्ट आहेत ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत, कुठे सेट होत आहेत या पद्धतीने. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आहे तो आपल्याला फोल्ड बाजूनेच कट करायचा आहे. तर माझ्या साईडला मी फोल्ड बाजू ठेवलेली आहे आणि त्यावरती बॅक पार्ट ठेवलेला आहे. त्याच्यावरच्या साईडला मी फ्रंट ठेवलेला आहे. या इथे आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जिथे कुठे पार्ट सेट होत आहेत त्या पद्धतीने ठेवून घ्या. आता याचं मी कटिंग करून घेते. तरी ते सगळे पार्ट सेट झालेले आहेत व्यवस्थित. फोल्ड बाजूला बॅक आणि फ्रंट आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. याचं सगळं माझं कटिंग करून झालेलं आहे. हा कटोरीचा भाग आहे, हा आपला फ्रंट आहे आणि हा बॅक आहे. तर या पद्धतीने माझं सगळं कटिंग करून झालेलं आहे. आता याला मी पूर्ण अस्तर जोडून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट केलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता सगळे पार्ट आपले तयार करून झालेले आहेत अस्तर जोडून. आता या इथे मी तुम्हाला बाही करून दाखवते कशी शिवायची आहे ते. तर सरळ बाजूला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे खालच्या साईडला, कारण बाहीमध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं होतं. बाहीची उंची आपल्याला 3.5 इंच तयार करायची आहे. शोल्डरमध्ये आपलं अर्धा इंच मार्जिन जाणार आहे आणि खालच्या साईडला अर्धा इंच. तर आपली बाही आहे ती 3.5 इंचची तयार होईल. तर या पद्धतीने दाब टीप देऊन घेतलेली आहे. आता बाही व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला पण टीप मारून घ्यायची आहे. तुम्हाला जर इथे टीप नको असेल तर तुम्ही इस्त्री करून घ्या, त्यामुळे फिनिशिंग आहे ते बाहीचं छान येईल. आता आपण अस्तर आहे ते पूर्ण कपड्यावरती पॅक करून घेऊया. याच पद्धतीने मी दुसरी बाहीसुद्धा तयार करून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं कापड आहे ते आता आपण कट करून टाकायचे. तर खूप सोपी पद्धत आहे बाहीची. दोन्ही बाही आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आपण आतल्या मुंड्याचा आकार कट केलेला नव्हता, तर व्यवस्थित एकावर एक बाही ठेवून घ्यायची आहे आणि सेंटर काढून आतल्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला. पहिलं मार्किंग होतं आपण केलेलं ते पुसट झालेलं होतं, तर मी तिथे डार्क करून घेतलेलं आहे आणि त्या मार्किंगनुसार आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. अर्धा इंच आपल्याला मुंडा आहे तो आतल्या बाजूला कट करायचा आहे. तर या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. दोन्ही बाही आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत. फ्रंट आहे तो आता आपण तयार करून घेऊया. तर गळा आहे तो फ्रंटचा आपल्याला कॅनव्हास पेपरवरती तयार करायचा आहे. तर त्यासाठी हे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. याच्यावरती आपल्याला गळा रुंदीचं मार्किंग करायचं आहे, पण त्या अगोदर आपण हुक आणि आयपट्टीसाठी एक्स्ट्रा जे मार्किंग घेतलेलं होतं अर्धा इंच, तर ते करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा इंचवरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती एक सरळ रेष मारून घेतली. त्या रेषेपासून पुढे आपल्याला 4.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि गळ्याची उंची आहे ती आपल्याला 7.5 इंच घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी इथे 7.5 इंचवरती मार्किंग करून घेते. तुम्ही सरळ टेप ठेवून सुद्धा करू शकता किंवा तिरका टेप ठेवून सुद्धा गळ्याचं मार्किंग करू शकता. याचा एक चौकोन करून घ्यायचा आहे आणि फ्रेंच कर्वच्या पट्टीने आपल्याला गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे.
तर या पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे आपल्याला. जास्त पसरट खालच्या साईडला करायचा नाही. बाहेरच्या साईडला 1 किंवा 1.5 इंच मार्जिन घेऊन आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी पट्टीने करून घेते. या इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन घेऊन आपल्याला एक सरळ रेष मारायची आहे आणि याचं कटिंग करायचं आहे. या पद्धतीने जर कटिंग केलं तर गळा आहे तो पसरट होत नाही, व्यवस्थित कपड्यावरती सेट होतो. आतल्या भागाचं सुद्धा मी कटिंग करून घेते. आता हा कॅनव्हास आहे तो आपल्याला अस्तरच्या कपड्यावरती चिटकवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही टीप मारून सुद्धा घेऊ शकता. मी इथे टीप मारणार आहे याच्यावरती. तर व्यवस्थित मी याच्यावरती अगोदर ठेवून घेतला आहे कॅनव्हास आणि याच्यावरती एक टीप मारून घेते. व्यवस्थित कॅनव्हास आहे तो आपल्याला हाताने पसरवून घ्यायचा आहे, कुठेही दुमडला नाही पाहिजे. याचं वरच्या साईडचं कापड आहे ते मी आता कट करून घेते. बाहेरच्या साईडला आपल्याला फोल्ड करण्यापुरतं कापड ठेवायचं आहे आणि बाकीचं कट करून टाकायचं आहे. तर या इथे मी बाकीचं कापड आहे ते कट करून घेतलं. छोटे छोटे आता ह्याला कट देऊन घ्यायचे आहेत आणि फोल्ड करायचं आहे. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. याच पद्धतीने माझ्या चॅनेलवरती आणखीन ब्लाऊजच्या डिझाईन्स कटिंग्स अपलोड केलेले आहेत, ते देखील व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तर इथे फोल्ड करून झालेलं आहे कापड. एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित मी कटिंग करून घेते याचं. या पद्धतीने आपला अस्तरवरती कॅनव्हास लावून तयार झालेला आहे. मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याचं मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटर काढून. हा आपला आहे फ्रंट. तर सरळ बाजूला आता आपल्याला याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर याची मी घडी घातलेली आहे व्यवस्थित आणि याचं सेंटर काढून घेतलेलं आहे. आता याच्यावरती हा कॅनव्हास होता तो सेंटरला सेंटर मिळवून ठेवायचा आहे. इथे मी पिन लावून घेतलेले आहेत आणि बरोबर कॅनव्हासच्या कडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर इथे मी टीप मारून घेते. तुम्ही जर पिन लावणार नसताल तर मधल्या साईडला टीप मारून घेतली तरीही चालेल. त्यामुळे कॅनव्हास आहे तो हलणार नाही, व्यवस्थित आपला गळा आहे तो तयार होईल. आतला भाग आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला आतल्या साईडला आणि याच्यावरती छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत. कट करताना शिलाई आहे ती आपली कट नाही झाली पाहिजे, या पद्धतीने कटिंग करा. आता याच्यावरती आपल्याला कॅनव्हास असा दुमडवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक किनारी टीप देऊन घ्यायची आहे. त्यामुळे कॅनव्हास आहे तो आतल्या साईडला सहज फोल्ड होतो आणि गळ्याचं फिनिशिंग आहे ते सुद्धा खूप सुंदर येतं. तर या पद्धतीने याच्यावरती मी टीप देऊन घेत आहे, अगदी कडेने टीप देत आहे. कॅनव्हासच्या साईडवरतीच आपल्याला टीप द्यायची आहे आणि गळा आहे तो असा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही हात शिलाई करू शकता. त्यासाठी मी इथे याच्यावरती एक 5 नंबरची टीप देऊन घेणार आहे. हात शिलाई केल्यानंतर ती सहज उसवली जाते. टीप देऊन झालेली आहे. आता इथे आपल्याला मधोमध याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण कटोरी आहे ती जोडून घेऊया. तर खालच्या साईडने आपल्याला कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे. मुंड्याच्या साईडला कमी किंवा जास्त झालं तर आतल्या साईडचा मुंडा आपण अजून कट केलेला नाही, त्यामध्ये ते सगळं ॲडजस्ट होऊन जातं. व्यवस्थित कटोरी आहे ती आपल्याला जोडायची आहे. कोणताही पार्ट ओढायचा नाही, अगदी हलक्या हाताने कटोरी आहे ती जोडून घ्यायची आहे. थोडंसं कमी जास्त कापड राहिलं तरी चालतं, काहीच हरकत नाही. आतला मुंडा कटिंग करताना ते व्यवस्थित होतं. दुसरीसुद्धा कटोरी याच पद्धतीने जोडायची आहे. कटोरीला आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. तरी ते मी ही डबल टिप देऊन घेतलेली आहे. पफ खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. सेम दुसरी कटोरी आहे, याच पद्धतीने आपल्याला जोडायची आहे. व्यवस्थित हलक्या हाताने कटोरी जोडायची आहे.
याला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे। बोटनेकमध्ये आपल्याला शोल्डर जास्त घेतल्यामुळे आतल्या मुंड्याचा आकार असतो तो थोडासा जास्त घ्यावा लागतो, 1 इंच किंवा पावणे 1 इंचपर्यंत। तर इथे मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि एक पिन लावून घेत आहे, त्यामुळे दोन्ही पार्ट आहे ते व्यवस्थित आपले सेट होतील। या पद्धतीने नाही लावलात तरी चालेल। आता या इथे मला 1 इंचचा आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे, तर इथे मी असं हे आतल्या मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आकार देऊन घेतला। आता याचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। तर जे आपला एक्स्ट्राचा भाग आलेला होता तो पूर्ण कटिंग होत आहे, तुम्ही बघू शकता। आणि या पद्धतीने ते आपला आतला मुंडा आहे तो तयार झालेला आहे। खूप छान ब्लाऊज फिटिंगला बसतो, कुठेही फुगा येत नाही, झोळ येत नाही, अगदी करेक्ट बसतो। आता व्यवस्थित हे जुळवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मधून कट करायचं आहे, कारण इथे आपण हुक आणि आईपट्टी लावणार आहे। तर दोन्ही पार्ट आता आपले वेगळे झालेले आहेत। आता इथे आपण हुक पट्टी लावून घेऊया। तर त्यासाठी मी ही अस्तरची पट्टी लावून घेणार आहे। तर हिला असं डबल फोल्ड करून घेतलं, वरच्या साईडला सुद्धा मी फोल्ड केलेला आहे, कारण आपण गळा आहे तो तयार करून घेतलेला आहे। ब्लाऊजच्या सरळ बाजूने आपल्याला हुकपट्टी लावायला लागते, तर व्यवस्थित मी असं ठेवून घेतलेलं आहे। अर्धा इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे एक्स्ट्रा हुकायपट्टीसाठी, तर अर्धा इंच मार्जिन घेतच आपल्याला टिपसुद्धा मारून घ्यायची आहे। आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि इथे एक टिप मारून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपली हुकपट्टी आहे ती तयार झालेली आहे। याच पद्धतीने आपण आईपट्टी तयार करून घेणार आहे। ही मी अस्तरमधलीच पट्टी घेतलेली आहे, वरच्या साईडनं फोल्ड करून घेतलं। आता ही पट्टी आहे ती आपल्याला ब्लाऊजच्या उलट्या साईडने बसवायला लागते, तर इथे सुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पट्टी वरच्या साईडला दुमडवून याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे। आईपट्टी आहे ती आपली तयार झालेली आहे। आता दोन्ही पार्ट आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत, कुठेही कमी जास्त होत आहे का असेल तर थोडंसं कट करावं लागेल। तर दोन्ही पार्ट अगदी सेम तयार झालेले आहेत। तर फ्रंट आहे तो आपला तयार झालेला आहे। आता याला आपण कमरपट्टी लावून घेऊया। तर कमरपट्टी लावताना सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर ही पट्टी आहे ती मी 3 इंच कट करून घेतलेली आहे आणि तिला फोल्ड करून घेतलं। पुढच्या साईडला सुद्धा आपल्याला असं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पट्टी आपल्याला अशी दुमडवून याच्यावरती एक टिप मारून घ्यायची आहे, त्यामुळे पट्टी आतल्या साईडला सहज फोल्ड होते, फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसतं। आता इथे जर तुम्ही हात शिलाई करणार असाल तर 5 नंबरची टिप मारून घ्या। तर इथे मी 5 नंबरची टिप मारत आहे, कारण मी नंतर याला हात शिलाई करून घेणार आहे। दुसऱ्या साईडला सेम याच पद्धतीने पट्टी बसवून घ्यायची आहे। वरच्या साईडला पट्टी आहे ती सरळ करून त्याच्यावरती टिप मारून घेतली। त्यानंतर पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आणि 5 नंबरची टिप देऊन घ्यायची आहे। हात शिलाई नसताल करणार तर तुम्ही इथे बारीक टिप मारली तरीही चालेल। या पद्धतीने आपला फ्रंट आहे तो तयार झालेला आहे। फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे। आता आपण बॅक आहे त्याचा नेक तयार करून घेऊया। तर त्यासाठी हा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। या इथे गळ्याची रुंदी आपली आहे 4.5 इंच, तर 4.5 इंच वरती मी मार्किंग केलं। गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा, मी 11 इंच ठेवणार आहे आणि ते एक सरळ रेष मारून घ्यायची। बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। वरच्या साईडच्या गळ्याचा आकार उंची आहे ती 3 इंच आहे, तर मी 3 इंच वरती एक मार्किंग केलं आणि वरच्या साईडला एक बॉक्स तयार केला। त्यानंतर फ्रेंच कर्वने आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे।
तर वरच्या साईडचा आकार आहे तो आपला तयार झालेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला याच्यात पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात कोणताही आकार देऊन घेऊ शकता। तर हा आकार आहे तो मी तयार करणार आहे। खूप सुंदर दिसतो बोट नेकमध्ये। बाहेरच्या साईडला आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि याच्यावरती आकार देऊन घ्यायचा आहे। आता याचा आपण कटिंग करून घेऊया। या पद्धतीने आपलं कटिंग करून झालेलं आहे। आता आतल्या गळ्याचं सुद्धा आपण कटिंग करून घेऊयात। आता हा कॅनव्हास आहे तर या अस्तरवरती मी हा व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि याच्यावरती मी टिप मारून घेणार आहे। तुम्ही चिटकवून घेतला इस्त्रीने तरीही चालेल। याच्यावरती मी टिप मारून घेत आहे। व्यवस्थित आपल्याला कॅनव्हास आहे तो पकडायचा आहे, अजिबात ओढायचं नाही। हलक्या हाताने याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे। तुम्हाला जर टिप मारायला नसेल जमत तर तुम्ही इस्त्री करून कॅनव्हास आहे तो चिटकवून घ्या। कॅनव्हास आहे तो अस्तरवरती जोडून झालेला आहे। आता वरच्या साईडचं कापड आहे ते आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या साईडला सुद्धा फोल्ड करण्यापुरतं कापड ठेवायचं आहे आणि एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकायचं आहे। तर या पद्धतीने मी एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेते। फोल्ड करण्यासाठी मी अर्धा इंचपेक्षा थोडंसं जास्त कापड ठेवलेलं आहे आणि याच्यावरती असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे कापड आहे ते असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे। बाहेरच्या साईडला आलेले कोण आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि याचा सुद्धा सेंटर काढून घ्यायचा आहे। तर याची मी मधोमध घडी घालून घेते आणि याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्याला। याच्यावरती एक सरळ रेष मारून घ्यायची आहे। ब्लाउजच्या बॅकला सुद्धा आपल्याला असं सेंटर काढून घ्यायचं आहे ब्लाउजच्या सरळ बाजूने। तर याचा देखील मी सेंटर काढून घेतला। सेंटरला सेंटर व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती मधोमध एक टिप मारून घ्यायची आहे म्हणजे कॅनव्हास आणि ब्लाउज पीस आहे तो आपला सरकणार नाही। तर इथे मी एक टिप मारून घेतली आणि कॅनव्हासच्या कडेने आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। अगदी जवळून घ्यायचं आहे। कॅनव्हासवरती अजिबात टिप मारायची नाही, कडेने टिप मारायची आहे। दुसऱ्या साईडला पण मी टिप मारून घेते। तर मधल्या बाजूने मी स्टार्ट करत आहे टिप मारायला। बरोबर कॅनव्हासच्या कडेनेच टिप मारायची आहे, त्यामुळे गळ्याचा आकार आहे तो आपला छान येईल। टिप मारून झालेली आहे। आता आतला भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर अर्धा इंच मार्जिन ठेवत आपल्याला हे कटिंग करायचं आहे। आता पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। कट देताना आपली शिलाई आहे ती कट नाही झाली पाहिजे हे लक्षात ठेवायचे आणि या पद्धतीने असे कट देऊन घ्यायचे आहेत, त्यामुळे गळा आहे तो आपला सहज फोल्ड होईल। तर संपूर्ण गळ्याला मी कट मारून घेतलेले आहेत।
आतल्या साईडचं कापड टोकाच्या बाजूला आहे ते आपल्याला थोडंसं कमी ठेवायचं आहे, त्यामुळे टोक आहे ते व्यवस्थित बाहेर येतात. तर हे असं मी सरळ करून घेत आहे आणि या इथे टोकदार वस्तूचा थोडासा वापर करायचा आहे टोक बाहेरच्या साईडला काढण्यासाठी. तर जास्त प्रेस करायचं नाही, अगदी हलक्या हातानेच करायचं आहे. आणि वरच्या साईडचं टोक आहे ते थोडंसं सुईचा वापर करायचा आहे आणि कापड असं ओढून घ्यायचं आहे, तर टोक आहे ते व्यवस्थित आपले बाहेर येतात. आता बाकीचा गळा आहे तो आतल्या साईडला मी फोल्ड करून घेते. गळ्याचं फिनिशिंग खूप सुंदर आलेलं आहे, गळ्याचा आकारसुद्धा खूप छान दिसतो आणि घातल्यानंतर तर याचा लुक आहे तो खूपच सुंदर येतो. आता याच्यावरती आपल्याला किनारी टीप देऊन घ्यायची आहे, अगदी कडेने टीप द्यायची आहे. या टीपमुळे गळा आहे तो अजून सुंदर दिसतो. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे लेसचा वापर करू शकता, लेसने सुद्धा डिझाईन खूप सुंदर दिसते. संपूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित कापड आणि अस्तर आहे ते फोल्ड झालेलं आहे का बघायचं आहे आणि मगच टीप द्यायची आहे. ब्लाऊज तयार झाल्यानंतर कॅनव्हासला आतल्या साईडने आपल्याला हात शिलाई करावी लागणार आहे. आता आपण बॅक साईडचे टक्स देऊन घेऊया. तर 1 इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेलं होतं टक्ससाठी, अर्धा इंच आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत दोन्हीही साईडला. तर व्यवस्थित सेंटरपर्यंत दुमडायचं आहे आणि तिथे आपल्याला टक्स द्यायचा आहे. दोन्ही टक्स माझे देऊन झालेले आहेत. आता इथे आपण कमरपट्टी लावून घेऊया. तर पट्टीसाठी मी 3 इंच उंचीचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि त्याला फोल्ड करून घेतलेलं आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत आपल्याला ही पट्टी बसवून घ्यायची आहे. पट्टीचं मी एक्स्ट्रा कापड राहिलेलं आहे ते कट करून घेतलं. त्यानंतर पट्टी आहे ती बाहेरच्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरती एक दाब टीप द्यायची आहे, त्यामुळे पट्टी आपली आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते. आता आतल्या साईडला पट्टी फोल्ड करायची आहे आणि याच्यावरती 5 नंबरची टीप मारायची आहे. ब्लाऊज तयार झाल्यानंतर याला आपण हात शिलाई करूया आणि 5 नंबरची टीप आहे ती उसवून टाकायची आहे. या ब्लाऊजची कटिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लाऊजचा नेक आहे तो देखील तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा. आता आपण या ब्लाऊजसाठी नॉट्स तयार करणार आहे. तर ही मी पट्टी घेतलेली आहे, 1 इंच याची रुंदी आहे. तर एक दाब आपल्याला मार्जिन घेत संपूर्ण पट्टीला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अगदी बारीक नॉट्स तयार करण्यासाठी तुम्ही मार्जिन जास्त घेऊ नका. पट्टीची रुंदी आहे ती सुद्धा आपल्याला 1 इंचच घ्यायची आहे, त्यामुळे नॉट्स आहेत ते आपले सहज बाहेर येतात. तर इथे मी ही सुई घेतलेली आहे आणि 4 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे. या सुईमध्ये ही थोडी मोठी सुई आहे, तुम्ही थोडीशी लहान वापरलात तरीही चालेल. आणि सुईच्या उलट्या साईडने आपल्याला पट्टी आहे ती सरळ करून घ्यायची आहे. तर यात मी असं ओवून घेत आहे आणि बाहेरच्या साईडला आपल्याला कापड आहे ते असं ओढून काढायचं आहे. तर तुम्ही दोरा आहे ते कुठल्या तरी एका साईडला व्यवस्थित बांधून घ्या, त्यामुळे नॉट्स आहेत ते आपले सहज बाहेर येतील. तर या पद्धतीने मी नॉट्स आहे ते तयार करून घेतलेले आहेत. आता लटकन तयार करण्यासाठी हे मी 4 इंच उंचीचा चौकोन तुकडा कट करून घेतलेला आहे आणि याला हे मी अस्तरचा तुकडा घेतलेला आहे लावण्यासाठी. तर या इथे 3.5 इंच उंची आहे, तर इथे सुद्धा 3.5 इंच करून घ्यायचा आहे आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे असं आपला त्रिकोण तयार झालेला आहे, खालच्या साईडला गोल आकार दिलेला आहे मी. अस्तरवरती व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे त्या गोल आकाराप्रमाणे. एक्स्ट्राचं अस्तर आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि ते छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे, त्यामुळे फोल्ड होईल व्यवस्थित. आणि याच्यावरती एक टीप देऊन घ्यायची आहे. अस्तर आहे ते पूर्ण कपड्यावरती आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे.
या लटकनला तुम्ही फ्रिलसुद्धा लावू शकता. जर तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट कापड असेल तर तुम्ही फ्रिलची डिझाईन करा, खूप सुंदर दिसते. तर या इथे माझ्याकडे कापड पण शिल्लक नाही आहे आणि कॉन्ट्रास्ट पण नाही आहे, त्यासाठी मी हे साधेच लटकन तयार करत आहे. तर नॉट्स आहे ते असे व्यवस्थित याच्यावरती टोकाच्या साईडला ठेवून घ्यायचं आहे सरळ बाजूने आणि कडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर हे लटकन आहेत ते खूप सुंदर दिसतात. याची साईज तुम्हाला पाहिजे असेल तर थोडी लहानसुद्धा तुम्ही करू शकता किंवा थोडीशी मोठीही करू शकता. याच पद्धतीने मी दुसराही नॉट्स तयार करून घेतलेला आहे. आता आपण ब्लाऊजचे शोल्डर आहेत ते दोन्ही जोडून घेऊया. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी घ्यायचं आहे. शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, त्यामुळे शोल्डर आहे ते उसवणार नाहीत. दुसऱ्या साईडचे शोल्डरसुद्धा याच पद्धतीने आपल्याला जोडायचे आहेत. तर गळ्याच्या साईडला आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. मुंड्याच्या साईडला थोडंसं कमी जास्त कापड झालं तर तिथून आपल्याला ते कट करता येतं. एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपण बाही जोडून घेऊया. चेक करून घ्यायचं आहे पुढचा मुंडा बाहीचा आणि ब्लाऊजचा आहे का ते, आणि सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे बाहीला आणि सेंटरपासूनच बाही जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यामुळे बाही आहे ती व्यवस्थित आपली दोन्ही साईडला सेम जोडली जाते आणि फिटिंग करताना सुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही, अगदी ॲक्युरेट फिटिंग येतं. एक्स्ट्रा राहिलेली बाही आहे ती आपण कट करून टाकायची आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा सेंटरपासून सुरुवात करायची आहे बाही जोडण्यासाठी. पूर्ण बाही जोडून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर इथे मी डबल टिप मारून घेते. बाही जोडण्यासाठी सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर व्यवस्थित बाही मी जोडून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपण याच पद्धतीने जोडून घेऊया. तर शोल्डर आहे ते व्यवस्थित लेवलमध्ये करून घ्यायचं आहे. दोन्ही शोल्डर आपल्याला चेक करायचे आहेत बाही जोडण्या अगोदर, सेम आहेत का ते. कमी जास्त असेल तर ते तुम्ही सेम करून घ्या. ब्लाऊज आहे तो आपल्याला शिवताना सगळे पार्ट चेक करावे लागतात. कुठलाही पार्ट आहे तो कमी जास्त होऊन चालत नाही, त्यामुळे फिटिंग व्यवस्थित येत नाही आणि ब्लाऊजही चांगला बसत नाही. याला सुद्धा मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. आता ब्लाऊज आपण फिटिंग करून घेऊया. तर व्यवस्थित आपल्याला जुळवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती ब्लाऊज पॅक करण्यासाठी अगोदर एक कडेने टिप मारून घ्यायची आहे. तर इथे मी ही टिप मारून घेते. एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते कट करून टाकायचे आहेत. दुसऱ्या साईडला सुद्धा मी ब्लाऊज पॅक करून घेते. आता याच्यावरती आपल्याला ब्लाऊजचं फिटिंग करण्यासाठी माप टाकायचं आहे. तर कमर घेर आहे आपला 8 इंच. आईपट्टी आहे ती आपल्याला सोडून मार्किंग करायचं आहे. छातीचा घेर आहे आपला 9.5 इंच. तर 9.5 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि बाहीचा घेर आहे 7 इंच. 7 इंचवरती हे मार्किंग करायचं आहे. तर फिटिंगची लाईन आहे ती अगदी सरळ आली पाहिजे, वाकडी नाही आली पाहिजे, नाहीतर ब्लाऊज आपला व्यवस्थित बसणार नाही. तर इथे फिटिंगची लाईन आहे ती माझी अगदी सरळ आलेली आहे. आता याच्यावरती मी टिप मारून घेते. फिटिंगच्या टिपा आपल्याला साईडने परत 2-3 द्यायच्या आहेत, त्यामुळे ब्लाऊज आपल्याला उसवला तरी आतल्या साईडला टिप शिल्लक असली पाहिजे. दुसऱ्या साईडला सुद्धा आपण मार्किंग करून घेऊया. तर इथे बाहीचं घेर आहे 7 इंच, छातीचा घेर आहे 9.5 इंच आणि कमर घेर आहे 8 इंच. तर हे सगळं मार्किंग करून झालेलं आहे. इथे सुद्धा एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे. आणि याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे. साईडने 2-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर ब्लाऊजचं फिनिशिंग आहे ते खूप सुंदर आलेलं आहे. खूप सुंदर ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. आता ब्लाऊजचे लटकन मी जोडलेले नव्हते, लटकन जोडून घेऊयात. दुसऱ्या साईडचं पण लटकन जोडायचं आहे. डबल टिबल आपल्याला टिप द्यायची आहे, नाहीतर बांधल्यानंतर लटकन आहेत ते निघू शकतात. तर या पद्धतीने ब्लाऊजचा गळा आहे तो खूप सुंदर तयार झालेला आहे. खूप छान दिसत आहे ब्लाऊज आणि घातल्यानंतर सुद्धा खूपच सुंदर दिसणार आहे. या पद्धतीने ब्लाऊजचा गळा तयार झालेला आहे. बॅक नेक.
नक्की ट्राय करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। फ्रंटसुद्धा खूप सुंदर झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत